सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी जे अनंत लीळा केल्या, त्या लीळेमधून परमेश्वराने जो समज आपल्याला दिलेला आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, ते आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर आता कानाशीला आलेले आहे आणि या कानाशीला येता येताच दादोसांबरोबर अनेक सद्भक्त परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. त्यात महादाईचा आहे, मार्कंड आहे, बरेच सद्भक्त आहे. सकाळी लवकरच महादाईसांनी सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली. तिथं भेटायला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी महादाईसा देवाला विनंती करते उपारासाठी. जी आज एकादशी आहे म्हटले. हे सारे अन्य म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्यांना बोध नाही ते लोक आहे, परंतु परमेश्वराची आवडी वेच निर्माण झालेला आहे आणि परमेश्वराच्या सन्निधानात येऊनही कर्मराटीचे जे संस्कार आहे ते संस्कार ते पाळतात. एकादशी धरतात आणि एकादशीच्या दिवशीच देवाच्या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे का आम्ही गोसाव्यापुरता उपहार करीन. आता थोडक्यात त्यांनी काय सांगितलं आहे की गोसाव्यापुरता उपहार करीन, म्हणजे गोसाव्यांना मी उपहार करेल. बाकीचे सद्भक्त वगैरे जे आहे हे त्यांनी गाळून टाकलेलं आहे. सर्वज्ञांनी त्या विनंतीचा स्वीकार केला. महादाईचा उपहार तयार करू लागल्या. तेव्हा गावातून एक ब्राह्मण सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती करायला आला. आता महादाईसांनी सांगितलं आहे, देवा तुमच्यासाठी आम्ही उपहार करू. आणि मग इतरांची व्यवस्था काय, तर ती व्यवस्था लगेच परमेश्वर करतात. एक ब्राह्मण येतो, हे यांच्या कामाला लागलेले आहे आणि तो ब्राह्मण देवाला विनंती करतो, दंडोत घालतो, श्रीचरणावर मस्तक टेकवतो आणि तो सर्वज्ञांना विनंती करतो की जी माझ्या घरी गोसावींनी आज आगमन करावं. उपहारासाठी विनंती करतात, परंतु देव त्यांना स्पष्ट सांगतात की इथं तर स्वयंपाक चालू आहे, त्यामुळे आता आम्हाला येता येणार नाही. आम्ही थोड्या वेळासाठी संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घरी येऊ म्हटले. तो म्हणाला जी मग महात्म्यांना तरी पाठवावं, म्हणजे बाकीचे जे तुमचे आजूबाजूचे जे सद्भक्त आहेत, तुमचे शिष्य आहेत, त्यांना पाठवावं, बायांना पाठवावं. सर्व बायांना एकादशी आहे. तर तो म्हणतो माझ्यासाठी त्यांनी मोडावी, तुम्ही सांगा. देव म्हणतात ते मोडत नाही, ते मासोपवासीने म्हटले. तर तुम्ही असं करा, दादोसांना घेऊन जा. दादोसांना नेलं म्हणजे दादोसांचे सर्व शिष्य जातील. आणि मग देव म्हणतात जा, सर्वांना सांगताय जा रे जा म्हणले, ब्राह्मण बोलायला आलेला आहे, तुम्ही सर्व तिकडं जाऊ म्हणले उपहारासाठी, जेवणासाठी. आणि सर्वच मग देवानी पाठवल्यानंतर आवडळ भट आहे, मार्तंड आहे, काकोस आहे, नागदेव भट आहे, उपाध्याय चांगदेव भट आहे, उपासनी आहे, सर्वच जण निघाले. आता महादाईसा इकडं स्वयंपाक करते आणि महादाईसांची बुद्धी अजूनही दादोसांवरती आहे. तिच्या मनातल्या मनात अंतकरणात ती विचार करते की देवाबरोबर दादोस जर थांबले आणि दादोसांनी देवाबरोबरच पंक्तीला जेवण केलं तर बरं होईल. परंतु आता डायरेक्ट देवाला म्हणावं कसं, त्या संकोचल्या, थोड्या घाबरल्या. आणि त्यामुळं देवानी हे ओळखलं. देव सर्वज्ञ आहे, त्यांच्या मनातलं देव ओळखतात, तरी त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. देव म्हणतात काय बाई तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे. आणि मग ते महादाई सांगले जी दादोस जर थांबले असते तर बरं झालं असतं, गोसाव्यांसोबत जेवले असते. आणि मग देव म्हणतात महात्म्य तुम्ही थांबा. दादोसांना ते थांबून घेतात. आता त्यांनी मनातल्या मनात विचार केलेला आहे, ते मनातला मनात विचारसुद्धा परमेश्वर ओळखतात आणि त्यांना विचारतात आणि त्यांच्या मनासारखं त्यांना करायला लावतात. अशा अनेक लीळा अगोदरही घडलेल्या आहे. परंतु तरीही स्वतःहून बुद्धी, स्वतःहून विचार करणं, स्वतःहून चिंतन करणं आणि असं का होत असेल याचा न विचार जर करणं म्हणजे अप्रयत्न आहे. दादोसांच्या बाबतीत विचार केला, दादोसांना कळत नाही, दादोसांना समजतही नाही. दादोसांचे अनुभव वेगळे, देवाचे अनुभव वेगळे, प्रचिती वेगळी, वागणं बोलणं उठणं बसणं सारं वेगळं. परंतु जी दृष्टी असायला पाहिजे महादाईसाला
ती नसल्यामुळे ती दादोसांवरती अजूनही त्यांची निष्ठा आहे आणि सर्व सद्भक्तांची आहे. त्यामुळं दादोस थांबले. मग सर्वज्ञ यांच्याऐवजी कोणाला पाठवावं, आता कोणीतरी पाठवावं लागेल. मग देव आता पद्मनाभी देवा तुम्ही जा. बाईसाहेब म्हणतात बाबा ही श्रीमंताचं लेकरू लहान पोरगं त्याला नका पाठवू, तो इथंच राहू द्या म्हटले. मग देवाने बट्टिकाला थांबवलं, म्हणजेच पद्मनाभी देवाला थांबवलं. महादायसाने उपार केला, सर्वज्ञांची पूजा झाली, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला आणि सर्व सोबत जे दादोस आहे ते देवाबरोबर सोबत जेवले. त्यामुळे महादायसांना जरा समाधान वाटलं, त्यांच्या मनासारखं झाल्यासारखं झालं. आणि मग देव आराम करतात, पौड करतात, उपोड करतात. आणि त्याच वेळेस संध्याकाळपर्यंत सर्वज्ञ तिथंच होते आणि सारे जे सद्भक्त आहे ब्राह्मणांच्या घरी जेवायला गेलेले ते सर्व येतात. आणि आल्यानंतर सर्वज्ञांसमोर बसतात दंडवत वगैरे घालून आणि त्या ब्राह्मणाचे गुणविषय सांगायला लागतात की काय त्यांचा संस्कार आहे, त्यांनी आमची अशी सरभराई केली, असं व्यवस्थित केलं, हे केलं, ते केलं, जेवणाला अशा गोष्टी होत्या. ते सर्व त्यांच्या अर्थात ते स्तुती करत होते. आणि मग सर्व तो तसाच आहे म्हटले. आता देवाला सर्व माहिती आहे, हा ब्राह्मण आला आहे, यांना सर्वांना का घेऊन गेला आहे, कशासाठी घेऊन गेला आहे, त्याचा दृष्टपर फायदा आहे का अदृष्टपर फायदा आहे, त्याचा हेतू काय, उद्देश काय. परंतु जनसामान्यांना त्या गोष्टीचं काही नॉलेज नाही, ते ज्ञान नाही. ते काय पाहतात का त्यांनी जे केलेलं आहे ते बाह्य अंगाने ते दिसतं आहे आणि ते त्यांची स्तुती करताय. देव म्हणतात तो असाच आहे म्हटले. आणि अशा पद्धतीनं तेवढा तो ब्राह्मण पण आला. तो ब्राह्मण आल्यानंतर परत देवाला विनंती केली की देवा आता आगमन करावं. सायंकाळची वेळ झाली होती, 4-5 वाजता. म्हणले आता आगमन करावं, तुम्ही म्हटले होते तर आम्ही सायंकाळी येऊ. त्या पद्धतीनं मग देवाला तो परत विनंती करण्यासाठी आलेला आहे. आता त्याची अपेक्षा वेगळी आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. कनासाचा ब्राह्मण आहे तो आणि त्या ब्राह्मणांनी विनंती करून देवाची सेवा केलेली आहे. त्या सेवेला प्रसन्न होऊन परमेश्वर काहीतरी मागा असं म्हणताय आणि तो काय मागतो हे आपण बघायचं आहे आपल्याला. संध्याकाळच्या सुमारास भक्तजनासहित मग ब्राह्मणांच्या घरी देव गमन करतात, जातात. ब्राह्मणांनी सडामार्जन केलं, देवाच्या स्वागतासाठी स्वच्छता केली, रांगोळी भरली, दारात गुड्या उभारल्या, तोरणं उभारले, सर्वच जे बी त्याला करण्यासारखं होतं त्यांनी ते सर्व केलं. ओसरीवर गादीवर पलंग घातला, त्यावर बाईसांनी आसन रचलं, सर्वज्ञांनी आसन केलं. त्याची पत्नी आली, त्या पत्नीला वाटलं की आपण सर्वज्ञांच्या श्रीचरणावर पाणी प्रक्षालन करावं. तिची ती इच्छा होती, परंतु बाईसा येते, तिच्या हातातून तो तांब्या घेते आणि देवाच्या श्रीचरणावर पाणी प्रक्षालन करण्यासाठी येते. पण देव म्हणतात बाई तुम्ही राहू द्या, आज आमच्या यजमानांना करू द्या म्हटले. आणि मग त्यांनी जे बी देवाचं स्वागत आहे ते केलेलं आहे. श्रीचरणावर प्रक्षालन केलेलं आहे, पाणी चरणोदक घेतलं, मस्तकाला लावलं, वंदन केलं. जे थोडंफार राहिलेलं होतं ते सर्व घरामध्ये शिंपलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी देवाला टिळा वगैरे लावलेला आहे, पूजन वगैरे केलेलं आहे. आणि त्याच वेळेस बाईसांच्या लक्षात येतं की बरेच दिवसापासून देवाला आंघोळ नाही, स्नान नाही. आणि मग ती म्हणते रुपाई बाबांना पुष्कळ दिवसापासून मार्जन नाही, श्रीमुकुट धुण्यासाठी चोखणी करा, तयारी करा, पाणी तापवा. आणि मग उठणं केलं, पाणी तापवलं, पाण्यात आणखीन पाणी घातलं. अशा पद्धतीनं सर्वांनी तयारी केल्यानंतर मग बाईसांनी बाबांना विनंती केली की पुष्कळ दिवसापासून मार्जन नाही तरी आपण करावं जी. देवाने सुद्धा ते मान्य केलं आणि मग त्या पद्धतीनं तिथं देवाचं सर्व स्नान वगैरे होतं. मर्दनामादने होतात. मर्दनामादने पद्मनाभी देवाला द्यायला सांगतात. पद्मनाभी देवसुद्धा देवाचं मर्दनामादने होतं. त्याच वेळेस सादाईसा होते तिथं, ती उभी होती, ती बघत असते आणि देव तिला सांगतात येलो ती जी दादोस जे आहे ती सादाईसा दादोसांच्या बिराडावर आहे, ती वेगळे इकडं हेच चाललो आहे. आणि दादोस कधी बी देवाच्या दर्शनाला आले का वेगळ्या ठिकाणी बिराड टाकायचे आणि ते तिथंच बसायचे, तिथंच असायचे. कारण भक्तजन जे आहे ते देवाची वेड लागलेलं होतं, वेद लागलेला होता, ते देवाजवळ असायचे आणि ते सर्व चालायचं. दादोसांची एक वेगळी प्रवृत्ती, काही सारे माझे शिष्य आहे, देवाच्या ठिकाणी जे यांनी केलं
किंवा करतात ते यांनी माझ्यासाठी किंवा केलं पाहिजे, माझ्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सर्व सद्भक्त जरी इकडं असले पण दादोस मात्र त्यांच्या बिडारावर आहे आणि त्या दादोसांबरोबर साधाईसा आहे. आता ही साधाईसाला ती काय म्हणतात दादोस, की येलो जा बरं स्वामींकडं, काय चालू आहे वेळ अवेळ जाण्यासाठी, पाहून या, आम्हाला सांगायला या. अशा पद्धतीनं ती दादोस त्या साधाईसाला पाठवतात. आणि ती आल्यानंतर हे सर्व बघते. बघल्यानंतर आता तिला अगोदरच आवड आहे, साधाईसा म्हणजे साधी आहे. आणि ती आल्यानंतर तेव्हा बाईसा सर्व त्यांचे अंगी टोपरे घालून स्थिती झालेली होती. त्या अंगणात उभ्या होत्या आणि त्यांनी गोसावींना परमेश्वरच आहे बाईसांना समजून दंडोत घालायला लागल्या. मग बाईसा त्यांची स्थिती गेली आणि मग बाईसा म्हणतात आम्हाला नका दंडोत घालू, देव तर तिकडं आहे. आणि अशा पद्धतीनं येलो मी आहे, बाबा पलीकडं ओसरीत आहे. साधांनी पडदा उघडून पाहिला तर काय पाहत आहे ती साधे हो, देव पाहत आहात का? कारण पडद्याच्या आतमध्ये मर्दाना मादणी चालू आहे देवाची. पद्मनाभी देव हे सर्व करतात आणि तेवढंच साधा येते. पडदा बाजूला करताय का देव काय करताय नेमकं? कारण बाईसांनी सांगितले देव तिकडे जा तुम्ही. आणि त्याच वेळेस देव म्हणतात साधा तुम्ही काय बघताय, देवाला बघताय का, या म्हणे इकडं. आणि अशा पद्धतीनं ते आल्यानंतर सर्वजण म्हणले या तुमचा देव इथं आहे म्हटले. श्रीचरणावर मस्तक टेकवलं, दंडोत केला. आणि मग देव म्हणतात साधा तुम्हाला मर्दाना मादनं देता येते का म्हटले. तेव्हा म्हणले जी जी मला येत नाही म्हटले. तर मग पतीचं अंकन कसं काय करायच्या म्हटले तुम्ही घासायच्या. तर त्या सांगतात की आमच्याकडं नायक नोकर चाकर सेवक पुजारी मर्दाना देण्यासाठी असायच्या. तर देव म्हणतात मग लेकरांना कधी आंघोळ घातली का नाही तुम्ही, त्यांना कसे घालत होते म्हटले, मर्दाना कसे देत होते. त्यामुळे जी जी त्यांना असे गाईच्या दुधानी तुपानी आम्ही हलक्या हाताने मर्दाना मादनं द्यायचं. बघा देवाला त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे. देव म्हणतात नवऱ्याचं करत नव्हते ते म्हणे नाही. म्हणले मग लेकराचं तर करत असतील, कसं करत होते तसं करा. म्हणजे अप्रत्यक्ष देवाने त्या साधाईला आपली आई बनवलं आहे आणि त्यांच्याकडून ती सेवा करून घेतलेली आहे हलक्या हाताने. मग त्या देवाच्या मर्दाना मादनं करायला लागल्या. देव म्हणतात दाखवा तुम्ही तुमच्या लेकराचं कसं करायचं. आणि अशा पद्धतीने देवाने त्यांच्याकडून ते करून घेतलं. पण घेताना त्यांनी काय केलं की आता देवाचं हे करायचं आहे म्हणून तो जो लुगड्याचा कासोटा असतो तो वरती खोचला आणि त्यामुळं त्यांच्या मांड्या थोड्या दिसू लागल्या. आणि मग देव म्हणतात साधे हो तुम्ही आपली मांडी परपुरुषा देखून दीजिए की लज्जारूप धर्मश्रेयांशी रक्षण. अशा पद्धतीनं देवाने खूप मोठं तत्त्व सांगितलं आहे की आपण कसं राहावं, कशा पद्धतीनं राहावं, कुठं जातो आहे, कशा पद्धतीनं आपले कपडे असावेत कपडे नसावेत, कोणत्या वेळेस काय करावं. हा सेन्स जो आहे हा परमेश्वराने स्त्रियांना दिलेला आहे आणि अप्रत्यक्षरित्या पुरुषांना दिलेला आहे. पुरुषांनी कसं वागावं कसं राहावं असा अर्थ होत नाही, परंतु तो प्रसंग तशा अर्थाने दिल्यामुळं आजची परिस्थिती समाजामध्ये खूप बिकट आहे. स्त्रियांच्या बाबतीत एवढं प्रगत आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतात, परंतु तरी स्त्रियांवरती जो होणारा जो अत्याचार आहे तो कमी होत नाही. आणि याला काही अंशी स्त्रियांचं वागणं बोलणं उठणं बसणं कपडे यावरती हे अवलंबून आहे. देवाने 800 वर्षापूर्वी सांगितलं आहे साधाईसांच्या माध्यमातून का आपली जी मांडी आहे परपुरुषा देखून ये दुजे की ती वासनिक आहे अजून. आणि त्या अनुषंगाने देवाने तिला एक तत्त्व सांगितलेलं आहे. स्त्रियांनी स्वतःचं व्यवस्थित आच्छादून आदर विनय इत्यादी लज्जेने भाव दिसतील अशा पद्धतीनं राहावं म्हटले. तो पदर खोचा अशा पद्धतीनं देवाने त्यांना समजून सांगितलं. आणि मग पद्मनाभी व्हा बाजूला, मर्दाना देण्यासाठी त्या सज्ज झाल्या. अशा पद्धती साधाबाईसांनी पद्मनाभीला बाजूला केलं, सर्वज्ञांना उठणं लावलं, मर्दाना मादणे झाले. आणि त्यांना ती सवय नसल्यामुळं अत्यंत जोर देऊन त्या करत होत्या. त्यांना थोडा थकवा आला होता, दम आला होता, सुसू आवाज करत होत्या, दम खात होत्या आणि उठणं लावत होत्या. आणि मग देवाने त्यांनी बघितलं, कारण त्या सुख श्रीमंतीमध्ये लहानशा मोठ्या झालेल्या, त्यामुळे त्यांना या अशा गोष्टीची काही सवय नव्हती. पण सवय नसतानासुद्धा देवाच्या ठिकाणी आपल्याकडून व्हावं अशी भावना इच्छा ठेवून देवाने जे जे सांगितलं ते करत होते. असं ते म्हणत नव्हते की देवा आम्हाला ती सवय नाही, आम्ही असे आम्ही तसे. ही भावना पूर्णपणे त्यांची निघून गेलेली होती. आपल्या मनातली भावना निघून गेली पाहिजे. आपण मार्गात जातो, मंदिरात जातो
आणखीन कुठं जातो तर तिथं आपण आपल्याला कधीच विसरत नाही. आपण आपलं घर, आपले विचार, आपली तन मन धन सर्व बरोबरच घेऊन जातो असतो अप्रत्यक्षरित्या. मान पान, आपण कोण आहोत, आम्ही किती मोठे आहोत, आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही कसं राहिलो पाहिजे, काय केलं पाहिजे, या साऱ्या गोष्टी घेऊन जात असल्यामुळं तिथं जे आपल्याला फायदा व्हायला पाहिजे तो आपल्याला होत नाही. आपण स्वतःला विसरून गेलो पाहिजे आणि विसरून गेल्यानंतरच मग आपण दास होऊ आणि त्या दास्यातूनच परमेश्वर आपला कर्मनाश करून आपली योग्यता वाढवणार आहे. परमेश्वर आपल्याला संधी देतात. पद्मनाभी देव करत होते तरी सादाईसाला देव का करायला लावत आहे, तर तिचा कर्मनाश करायचा आहे, तिला दास्य घडवायचं आहे, तिला योग्य करायचं आहे. आणि मग देव स्वतःहून सांगतात का आता पुरे करा, तुम्ही थांबा म्हटले. आणि मग पद्मनाभी देवाला परत जे आहे मर्दाना राहिलेलं मागणे ते करायला लावतात. मग आता त्या साधाच त्या काय करतात, त्या शेजारी बसतात, मळ उटीच्या थराला जो खाली काही पडायचं ते सर्व गोळा करतात, प्रसाद म्हणून ते घ्यायच्या, गोळा करायचं. सर्व म्हणजे काय करताय साधे, त्या म्हणला जी प्रसाद घेतो आहे म्हणले आम्ही. चौरंगावर देवाचं आसनं झाल्यानंतर मुकुटावर शिकेकाईचं वगैरे जे उठणं ओळखलं. तांब्यावर श्रीमूर्त पाणी घालताना साधाबाई श्रीमूर्ती पाठीमागं जायच्या आणि ते पाणी जे आहे देवाच्या श्रीमूर्तीवर पडलेलं ते ओंजळीत घ्यायचं आणि तोंडात घेऊन गुळण्या करायच्या, काही थोडंसं तीर्थ घ्यायचं. अशा पद्धतीने त्या करत होत्या पाठीमागं. देव म्हणतात साधा तुम्ही काय करताय म्हटले, तुम्ही साधा हे जे करत असताना तुम्हाला बाईसांची भीती वाटत नाही का, बाईसा ओरडतील असं तुम्हाला वाटत नाही का, बाईसांनी पाहिलं तर काय म्हणतील ते. म्हणजे देवाने अप्रत्यक्षरित्या त्यांना हे न करण्यास सांगितलेलं आहे आणि बाईसांची भीती त्यांना घातलेली आहे. तर त्या काय म्हणतात जी पाण्यासाठी काय घाबरायचं म्हणजे मी प्रसाद घेत आहे, मी कुठं काय वेगळं करत आहे. बाईसा वस्त्र घेऊन आल्या तेवढ्यात त्या साधाईसा ओंजळीत प्रसादाचं पाणी भरून पलीकडे गेल्या, जेणेकरून बाईसांनी पाहू नये. अप्रत्यक्षरित्या देवाने त्यांना सूचित केलं, सावध केलं की आता बाईसा येतील, त्या पाहतील, त्या ओरडतील, त्याच्यापेक्षा तुम्ही इथून निघा, घाबरा. अशा पद्धतीनं साधाईसाला देवानी अप्रत्यक्षरित्या सूचित केल्यामुळे त्यांनी तसंच केलं. बाईसा आल्या आणि त्या लगेच निघून गेल्या. सर्वांनी आतमध्ये गमन केलं. अशा प्रकारे देवाचं मर्दाना मातने झालेलं आहे, स्नान व संध्या झालेली आहे. आणि मग देव तिथंच थांबलेले आणि देव साधाईसाला सांगतात की जा आता बिरडावर, रात्र फार झाली म्हटले. आणि साधाईसानं सर्वज्ञांकडे प्रसाद मागितला. बाई साधांना 3 बोटा एवढा प्रसाद द्या म्हटले. आणि मग ते प्रसाद घेऊन साधाईसा निघाल्या आपल्या बिडारावरती. सर्वजणांनी पद्मनाभी साधांना पोचवण्यासाठी जा, वेळ झालेली होती. पद्मनाभी देवाला साधाईसांना पोचवायला पाठवलं होतं. आणि मग त्या गेल्यानंतर तिथं, कारण ते दादोस होते, त्या दादोसांनी यांना सांगितलं होतं का देवाचं काय चाललं आहे तुम्ही पाहून या. परंतु ह्या इथं आल्यानंतर इकडंच थांबल्या. आणि साधा जेव्हा जाते ते दादोस म्हणाले हे काय येलो, तुम्हाला गोसाव्यांकडे काय चालू आहे पाहण्यासाठी पाठवलं आणि तुम्ही तिकडच्या तिकडंच झाल्या म्हटले, तुम्ही आम्हाला सांगायलाच आल्या नाही, आम्ही तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं, तिथंच का थांबलात म्हटलं का. तर साधा म्हणाल्या सांगण्यासारखं त्यात काय आहे म्हटले, काय सांगावं लागतं म्हटले, गोसाव्यांचं पूजन होईल, तुम्हाला माहीत नव्हतं काय म्हटले, तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या कामामुळे वेळ मिळाला नाही म्हटले, तुम्ही इथं राहतात आणि येतात देवाच्या दर्शनाला दुसरं बिराड करतात आणि तिथं बसतात आणि मग आम्हाला सांगतात काय झालं आहे काय केलं आहे विचारून या, पाहायला या, कशासाठी म्हटले. तर अप्रत्यक्षरित्या साधाईसानी, कारण साधाईसा ही त्यांची चुलती होती आणि साधाईसानी त्यांना फटकारलं चांगलंच. इतक्या दुरून तुम्ही गोसाव्यांच्या दर्शनाला आलात म्हणले, अन्नपाणी वर्ज्य करता, निग्रह करता आणि दुसरीकडे बिराड करता म्हटले. बिराड वेगळं कशाला पाहिजे म्हटले, गोसाव्यांचा सर्व जो विधी आहे, अवसर आहे तो बघावं, सेवा करावी, तिथं राहावं, ते दिलं सोडून आणि इकडं तिकडं बसतात म्हणले आणि देवाच्या आतुरतेने वाट पाहतात. तर आम्ही तिथं गेल्यानंतर देवाचा अवसर बघितला आणि दादोसांनी विचारलं मग कसा काय झालं नेमकं, कशासाठी तुम्ही थांबलात. आणि मग त्या साधाईसानी त्या दादोसांना सर्व वृत्तांत सांगितलं का मी गेल्यानंतर काय चालू होतं, मग देवाने मला काय करायला लावलं, मी काय केलं, सर्व वृत्तांत सांगितला. गोसावींनी मला प्रसाद दिला. आता हे सर्व सांगितल्यानंतर दादोसांना मात्र हे काही आवडलं नाही, कारण दादोसांची मानसिकताच नाही आहे. दादोसांना असं वाटतं की देवाच्या ठिकाणी यांनी जे केलं ते माझ्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण त्यांना बोध नाही, वेद नाही, कोणत्याही प्रकारचं हे नाही, दृष्टपर आलेले आहे
आणि त्यामुळं त्यांना वेगळ्या अपेक्षेने वेगळ्या अभिलाषेने देवाकडं आलेलं असल्यामुळं त्यांना ती देवाकडं चाललं आहे ते स्वतःची अभिलाषा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ते आलेले आहे. आणि मग त्यांना आवडलं नाही, तिथंच मग मर्दना माजणार सर्वजण तिथेच वस्ती झालेली आहे त्या ब्राह्मणाच्याच घरी. ब्राह्मण आणि त्याची पत्नी सर्वजणांचं भरपूर सेवा केली त्यांनी. 3 दिवस देव तिथं होते. ते श्रीचरण लावायचे, चुरायचे, स्नान वगैरे घालायचे, तिथंच देवाच्या पायथ्यालाच ते निजायचे. त्यांनी खूप सेवा केली आणि मग त्यातूनच देव प्रसन्न झालेले आहे. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी सर्वजणांना उपवड झाल्यानंतर उठल्यानंतर सर्वजणांनी परिसराला गमन केलं. तिथून आल्यानंतर ब्राह्मणांनी आसन रचलं, श्रीमुख प्रक्षालन केलं. श्रीचरणाचं प्रक्षालन केल्यानंतर चंद्राचा आडवा टिळा रेगा सर्व ते जे बी आहे ते सर्व नित्यविधी तिथंच परत डबल झाला. आणि मग सकाळचा पूजावर झाल्यानंतर सर्वज्ञांनी जे कपडे वगैरे अंगी टोपरे वगैरे सर्व घातले आणि तिथून गमन केलं. गमन करताना तो ब्राह्मण आणि त्याची बायको दोघं बी यायला लागले. पण देवानी त्या ब्राह्मणाच्या बाईला काय सांगितलं का तुम्ही थांबा, तुम्ही इथंच थांबा म्हटले. आणि ब्राह्मण गावाच्या शिवेपर्यंत सर्वज्ञांना वाटे लावण्यासाठी आला. आता जाता जाताच त्या उद्देशाने उद्देशाने तो देवाला घेऊन गेला होता, सेवा करत होती, तो उद्देश इथं स्पष्ट दिसतो आहे. देवाला तर हे सर्व माहिती आहे, देव सर्वज्ञ आहे. परंतु आपल्याला यातून खूप मोठी शिक आहे. आपण जे बी करायचं आहे ते अहेतुक केलं पाहिजे, परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा या उद्देशाने केलं पाहिजे. नाही तर दृष्टपर भक्ती करणाऱ्याची संख्या 99.99% आज विरळ आहे. एखादा का ज्याला बोध झाला आहे, समज झाली, त्याच्या पलीकडं तो गेलेला आहे. नाहीतर विडेवान आहे, स्थानवंदन करणं आहे, क्रिया करणं आहे, साधू संतांची सेवा करणं आहे, हे सर्व आणि सर्व मला काहीतरी भेटावं या उद्देशाने चालू आहे. आणि तो दृष्टपरी हेतू असल्यामुळं तो परमेश्वरापर्यंत पोचतच नाही. या ब्राह्मणाचं तसंच झालं. देवाला सर्व माहिती, परंतु देव दयाळू माळू कृपाळू आहे, त्याची पूर्वजन्माची काही कणव आहे. या कणवेतो परमेश्वर तिथं गेलेले आहे. तो त्याच्या शेताचे तुकडे दाखवायला लागला का तिथपर्यंत तो आला. तो म्हणाला जी हे माझं शेत, माझ्या शेताचे तुकडे भाऊबंदांनी हिसकावलं आहे म्हटले. सर्वजण तिथे उभे राहिले. सर्वजण म्हणले भटो आमच्याकडे काही मागा म्हटले. मग आता त्याला असं वाटलं की मी ज्या उद्देशाने केलं आहे आणि मी देवाला सांगतो आहे तर तो देव स्वतःवरच म्हणत आहे मागा. कारण मी सांगतो आहे की माझे हे तुकडे जे आहे, शेती जी आहे ही भावंडांकडं हिसकावून घेतलेली, भावंडांनी गहाण पडलेली, भावंडांकडं पडलेली आहे. तर देव म्हणतात भटो आमच्याकडे काही मागा मग. आणि त्याच्या डोक्यात तेच येलं, काय सांगू मागू म्हणे. धुवून सारून स्वच्छ केलेल्या घरात सुनांच्या हातून पुष्कळ ताक आंबील मिळावं ही अपेक्षा म्हणे. देव म्हणतात भटो ते तर होईल, ते तर तुम्हाला भेटणारच आहे. कर्मशी जीव सकळे पावे एक वाचूनी, ते तुम्हाला भेटणारच आहे म्हणले. आणि काही मागा म्हटले. आता देव अप्रत्यक्षरित्या त्याला सांगतात की जे तुला भेटणार आहे, तू जे मागतोय ते तुला भेटणार आहे, तुझ्या कर्मात आहे. परंतु आणि काहीतरी मागा, वेगळं काहीतरी मागा. तुला जमीन जुमला पाहिजे, सून पाहिजे, मुलगा पाहिजे, दूध दुभतं पाहिजे, जे बी आहे ते तुझ्या नशिबात आहे. आपल्यालाही परमेश्वराचे आपण पूर्व जे कर्म केलेले त्या कर्मानुसार आपल्याला सर्व भेटणार आहे. मान पान पैसा अडका जे बी भेटणार आहे ते भेटणारच. त्याच्यासाठी भक्ती करायची गरज नाही, त्याच्यासाठी विडे व्हायची गरज नाही, त्याच्यासाठी परमेश्वराच्या ठिकाणी खेटी घालायची गरज नाही, त्याच्यासाठी साधू संतांच्या ठिकाणी पूजा अवसर किंवा अन्नदान करण्याची गरज नाही. हे जे बी करायचं हे फक्त आणि फक्त परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण बाहेर पडावं या उद्देशाने करायचं असतं. परंतु अन्यथा ज्ञान आणि अज्ञान असल्यामुळं, दृष्टपर स्वार्थ, जीव स्वार्थी असल्यामुळं, अभिलाषेपर लालचपर आपण काय करतो की जे आपल्याला भेटणार आहे त्याच्यासाठीच डबल भक्ती करतो. म्हणजे भक्ती वाया जाते. जे भेटणार आहे ते भेटणार आहे, त्याच्यासाठी जी केलेली क्रिया आहे ती वाया जाते. फक्त संस्कार लागतो आहे, आज करतो आहे, उद्या करतो आहे, स्वार्थापोटी या उद्देशाने आपण करत राहतो. देव स्पष्ट सांगतात की भटो अजून काहीतरी मागा, हे तर कर्मवशे तुम्हाला सर्व भेटणारच आहे, परंतु परमेश्वर कर्मवशे भेटत नाही आहे, ते मागा. अप्रत्यक्ष देव सांगतात परमेश्वर मागा, परमेश्वराचं ज्ञानप्रेम मागा. परंतु तो देवाने एवढं सांगूनसुद्धा जी माझ्या शेताचे जे तुकडे भावबंधांनी हिसकवलेले आहे ते मला मिळावं. देव म्हणतात तेही प्रारब्धानं सुटल. जेवी ज्यावेळेस ती वेळ येणार आहे त्यावेळेस ते सुटणारच आहे. तो म्हणतो जी हेच मिळावं म्हटले, अजून काय आम्हाला पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे म्हणे. 2 वेळा नाही 3 वेळा देव म्हणता आम्ही प्रसन्न झालो, तुम्ही काहीतरी मागा आणि काहीतरी मागा. तो तेच मागतो. आता देवही मजबूर झाले, काय करणार. देव तर जबरदस्ती नाही देऊ शकत, मागितल्याशिवाय देऊ शकत नाही. आणि मग
देवचा नाविलाज होता आणि देव म्हणतात राट घडी बांधली असे ती ये जाय भरे रिचवे, प्रारब्धानं मिळेलच म्हणले आणि काही मागा. आता देवाने तिथं त्याला दृष्टांत पण सांगितलं आहे का राट घडी आहे, आपण जन्माला येतो, कर्म करतो, कर्म जोडल्यानंतर परत भोगायला जातो, जे बी भेटायचं आहे कर्मामध्ये मिळवलेलं आहे ते भेटणारच आहे, ते संपलं का परत जन्माला येतो, परत भोगतो, मिळवतो, संत असंत क्रिया करतो, कर्म करतो आणि ते परत मिळवण्यासाठी जन्माला येत राहतो. हे सारखं राटघडीच्या दृष्टांतातून चालूच आहे. म्हटले तुम्हाला हे जे भेटणार आहे ते तुमच्या कर्मात आहे, तुम्ही कर्माने ते जोडलेलं आहे, ते तुम्हाला त्यावेळेस भेटायचं त्यावेळेस भेटणारच आहे, तर अजून काहीतरी मागा म्हटले. आता देव त्याला 2 वेळा सांगताय, तिसऱ्यांदा दृष्टांत सांगताय, तरी तो म्हणतो भटो थांबा म्हणले, परंतु तो काही थांबे ना आणि तो देवाकडे तेच डबल मागतो. मग तो देवाला याच्यासाठी बरोबर गावाच्या शिवेपर्यंत येतात, सर्वज्ञाला पोचवत आणि मग देव मात्र त्याला म्हणतात तुम्ही थांबा, आता तुम्हाला जे पाहिजे ते भेटणार आहे म्हटले. तो तथास्तु म्हटल्यानंतरच तो थांबला. ते देव म्हणताय त्याला थांब, तरी तो येतोच आहे, कारण जोपर्यंत देव वर देत नाही, शब्द देत नाही, तोपर्यंत त्याचं ते चालू आहे प्रयत्न. आपला प्रयत्न शेवटपर्यंत चालू असतो, पण कशासाठी चालू आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी देव असं म्हटल्यानंतर देवाला दंडवत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग तो रिटर्न गेला. बाईसाहेबांनी त्या ब्राह्मणाला काय झालं बाबा म्हणतात आणखी काय मागा, तरी तो मागत नाही म्हटले. बाईसांच्या हे लक्षात आलेलं आहे, बाईसा शेजारी आहे, तो गेल्यानंतर देवाला ते म्हणतात काय झालं या ब्राह्मणाला म्हणे. देव अजून काय मागा, अजून काय मागा म्हणताय, तरी तो तेच 3दा तसंच मागतोय. समजले बाई याची साळ्यासारखी गत झाली म्हटले, आता काय करणार. आणि मग बाईसा म्हणते बाबा साळ्यासारखी गत म्हणजे काय, आणि देव साळीचा दृष्टांत सांगतात की एक साळी असतो कपडे विणणारा, तो एकदा असंच त्या कपडे विणणाऱ्याच्या मशीनला जे आहे लाकडी दांडा त्याला वेव म्हणतात, ते आणण्यासाठी बाजारात जातो म्हणे. आणि बाजारात गेल्यानंतर बाजारात भरायला वेळ आहे म्हणून गावाच्या बाहेर झाडाच्या खाली झोपतो आणि ते फांदी पाहिल्यानंतर तो म्हणतो किती सुंदर वेव होईल याचा, आणि ते लगेच खाली पडतं. खाली पडल्यानंतर तो म्हणतो खुश, तो म्हणतो आता जायची गरज नाही, खर्च करायची गरज नाही, आपल्याला तर आपोआपच भेटलं. आणि तो निघायला लागतो, तो ते झाड जे आहे ते कल्पवृक्ष असतं. ते झाड म्हणतं मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झालो, अजून काहीतरी माग, तुला काय पाहिजे तर तो म्हणतो काय हे तुटलं फुटलं तर वेवच दे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य परमेश्वरांनी हा दृष्टांत का सांगितला आहे बाईसांना, की तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानात आलात, परमेश्वर समजला, परमेश्वर कळाला आणि तो परमेश्वर स्वतः सांगतोय कर्मवशे तुम्हाला जे बी सांसारिक फळं आहे, सुख दुःख मान पान पैसा अडका सर्व भेटणारच आहे. आता हे भेटल्यानंतर परत पुन्हा आमच्यासाठी भक्ती, त्याच्याचसाठी भक्ती करण्याची गरज नाही आमच्याकडं, ते तुम्हाला भेटणारच आहे. आता आम्ही तुम्हाला जाणीव करून दिलेली आहे का आम्ही कोण आहोत, आम्ही काय देऊ शकतो. तर देव कळाला, देव समजला, देव जाणवला, तर मग देवाकडून विषय व्यवस्था, विषय सुख हे मागावं कम परमेश्वराचं ज्ञानप्रेम मागावं म्हटले. ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे. तशा पद्धतीने देवाने तो व्यवहाराचा दृष्टांत सांगितला आहे. म्हटले देव म्हणतात आम्ही जर प्रसन्न झालो तर जीवानी काय करावं, जीवानी ज्ञान मागावं, प्रेम मागावं, सन्निधान मागावं. परंतु हा जीव अन्यथा ज्ञानामुळे, अज्ञानामुळे, पाठीमागच्या संस्कारामुळे, चिकित्सा नसल्यामुळे त्याच्या अप्रयत्नाने स्वतःच्याच पायावरती धोंडा टाकून घेतो आणि स्वतःचं नुकसान करतो. मायाचक्र भ्रमण्याय पर्यायवशी जीव सकाळी पावी एक वाचून. या मायेच्या ह्या भ्रमणामध्ये, चक्रामध्ये हा फिरत सर्व काही मिळवतो, परंतु परमेश्वराला तो मिळू शकत नाही. आणि त्या परमेश्वराला मिळवण्यासाठी आम्ही सृष्टी निर्माण करून, आम्ही स्वतः अवतार घेऊन, स्वतः वाडोवाडी फिरून, अधिकारी जीवाला निमित्त करून आमची ज्ञान, आमची जाणीव करून देतो. ज्याची योग्यता आहे त्याला बोध देतो आणि त्या बोधाद्वारे आम्ही आमची जाणीव ओळख करून देऊन असतानासुद्धा मायाचक्र भ्रमण्य आहे. तर त्याच्यामुळं तो सतत त्याच्यातच अडकत राहतो आणि आम्ही समजून, आम्ही कळून, आम्ही जाणून, आमची ओळख होऊनही आमच्याकडं काय मागायचं हे त्याला समजत नाही. आणि आपली गत अशीच झालेली आहे. आपण दृष्टपर भक्ती करतो आहे, का करतो आहे, कशासाठी करतो आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे. आणि यातून खूप मोठा समज, खूप मोठं ज्ञान, खूप मोठं तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. का ह्या कनाशीचा जो ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या घरी स्वतः देव आलेले, त्याची सेवा करून घेतलेली, त्यांनी ती सेवा केलेली आहे आणि अत्यंत आपलेपणाने सेवा केल्यानंतर देव प्रसन्न झालेले आहे. परंतु ती सेवेचा जो भाव आहे, हेतू आहे,
त्याचा तो दृष्टपर होता. मला हे भेटावं, मला ते भेटावं म्हणून तो करतो आहे. परंतु देवाने त्याला त्याच्याही पलीकडं संधी दिलेली आहे आणि संधी देऊनही तो मात्र जो दवडतो आहे, म्हणजे परमेश्वर स्वतः भेटला आहे, सन्निधान भेटलं आहे, परमेश्वर प्रसन्न झालेला आहे, तरी त्याला त्या संधीचं सोनं करता येत नाही. आपल्या जीवनामध्ये देव कळाला, देव समजला, देव आपण प्रचितीला आला, परमेश्वराने स्वतः बोध देऊन स्वतःची ओळख करून दिली, तत्व सिद्धांत आचार विचारप्रणाली सर्व आपल्याला सांगितलं आहे. आणि काय मिळवलं तर काय होईल, काय केल्याने काय मिळणार आहे, काय नाही केल्याने काय नाही मिळणार आहे, तुमचं फायदा काय, नुकसान काय, सर्व सांगितलं आहे. पण तरीही आपण या सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी, त्या महत्त्वाकांक्षेपोटी, त्या लालचीपोटी आपण धार्मिकता करत राहतो. आणि ती धार्मिकता मात्र जी आपल्याला कर्माने मिळणार आहे त्याच्यासाठीच केली असल्यामुळं ती डबल झाली, याचा अर्थ त्या वाया गेली. म्हणून आपल्याला परमेश्वराने बोध का दिला आहे, कशासाठी दिला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातून आपण बाहेर पडून परमेश्वर जो आपल्याला ज्ञान देतात, समज देतात, या लीळेच्या माध्यमातून जे आपल्याला तत्वसिद्धांत सांगतात, आचार विचारप्रणाली सांगतात, हे जर आपल्या जीवनात उतरवलं तर नक्कीच या कनाशीच्या ब्राह्मणासारखी आपली गत होणार नाही. आणि त्याच्याही पलीकडं परमेश्वर म्हणतात की काय मागायचं ते मागा, परंतु काय मागायचं हे पहिले समजून घ्या, जाणून घ्या. आणि ते जर मागितलं तर नक्कीच मी तुम्हाला ज्ञान देईल, प्रेम देईल. कारण ह्या अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला, प्रेमाला पात्र करण्यासाठीच परमेश्वराने अनंत लीळा केलेल्या आहे. या अनंत लीळेतून आपल्याला बोध दिला आहे, जाणीव दिली, समज दिला आहे. आणि जर आपण ते मिळवलं तरच, आपल्याला मिळवायचा प्रयत्न केला तरच आपल्याला परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देणार आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन परमेश्वर म्हणतात, परमेश्वराची खावणी वृत्ती कड काय आहे की या जीवानी प्रेमच मागावं. कारण प्रेम होताच परमेश्वर प्राप्त होणार आहे. जे बी अडथळे अडचणी आहे त्या दूर होणार आहे. म्हणून आपण सतत परमेश्वराकडं प्रेम मागितलं पाहिजे. तळमळीत जन्मात धाडून जर हट्ट केला तर परमेश्वर म्हणता आम्ही असनिधानीसुद्धा प्रेम देऊ. आणि ते प्रेम आपल्याला जर देवाचं भेटलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.